हॅलो स्टुडंट्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचे जे काही सिरीज आपण स्टार्ट केले फॉर द महाराष्ट्र सेट एक्झाम, या सिरीजचे आपण लास्ट 5 लेक्चर कंप्लीट केले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये रिसेंटली झालेल्या 5 नंबरच्या लेक्चरमध्ये जे की तुम्ही काल बघितलेलं असेल, काल कंप्लीट झालं आपले, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की गॉस लॉ काय आहे, गॉस लॉचं स्टेटमेंट काय असेल की इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढायचा, टोटल चार्ज इनक्लोज अपॉन 1/ε0 किंवा 1/ε0 टाइम्स टोटल चार्ज इनक्लोज. मग चार्ज जर आतमध्ये कॅपॅसिटी जास्त असेल तर त्यांना कसं काढायचं, व्हॉल्यूम चार्ज जर का असेल तर मग त्याला कसं काढायचं, आणि गॉस लॉचा डिफरन्शियल फॉर्मसुद्धा आपण पाहिला आहे. आपल्या लेक्चर नंबर 6 मध्ये आपण पाहणार गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स, जे की मी बघा लास्ट म्हणजे त्या लेक्चरच्या शेवटच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं महत्त्वाचे पॉईंट की तो सिमेट्रिक चार्ज डिस्ट्रीब्युशनसाठी फक्त व्हॅलिड आहे वगैरे वगैरे त्या गोष्टी. आता आपण बघूया त्याचं मिनिंग काय नेमकं. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण या जो काही लेक्चर आपलं हे 6 नंबरचं यामध्ये क्वेश्चन्स पाहणार आहोत पूर्ण, आणि ते सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये आलेले आहेत. आता मी तुम्हाला या लेक्चरमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन करून दाखवीन. नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा 7 नंबरचं त्यामध्ये मी तुम्हाला डायग्रामॅटिकली डायरेक्ट दाखवीन की प्रिव्हियस क्वेश्चन्स कसे आले आणि त्यांना कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो. बघा, आता क्वेश्चन आहे, मी आता पूर्ण लँग्वेजमध्ये लिहित नाही. आपल्याला काय करायचं, यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. काय करायचं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं यामध्ये शॉर्टकटमध्ये लिहितो बघा मी. ई फाइंड आउट करायचं आपल्याला. ई काय करणे, इथे फाइंड आउट करणे. ई फाइंड करायचं आहे ती रिजनमध्ये. तर ई फाइंड आउट करायचं आपल्याला 3 रिजनमध्ये. एक, तर स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आरपेक्षा लहान असेल तेव्हा. दुसरी, स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आरपेक्षा मोठी असेल तेव्हा. आणि तिसरी, ज्यावेळी स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आता स्मॉल आर कॅपिटल आर हे काय आहे, तर कॅपिटल आर जो आहे तो कॅपिटल आर असेल रेडियस ऑफ हॉलो स्फिअर. कॅपिटल आर काय असेल, तर रेडियस ऑफ हॉलो स्फिअर. आपल्याकडे एक हॉलो स्फिअर आहे, रिकामा स्फिअर. ज्या रिकाम्या स्फिअरची रेडियस आहे कॅपिटल आर. स्मॉल आर काय आहे, स्मॉल आर आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट ॲट विच ई हॅज टू बी कॅल्क्युलेटेड. ज्या पॉईंटवर आपल्याला ई काढायचं आहे त्या पॉईंटचं डिस्टन्स आहे आर, स्मॉल आर. ई हॅज टू बी कॅल्क्युलेटेड. आणि कॅपिटल क्यू जो आहे तो कॅपिटल क्यू आहे चार्ज डिस्ट्रीब्युटेड ऑन हॉलो स्फिअर. कॅपिटल क्यू आहे चार्ज डिस्ट्रीब्युटेड. कॅपिटल क्यू आहे चार्ज डिस्ट्रीब्युटेड ऑन हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअरवर किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे हे कोण डिनोट करतोय, तर ते डिनोट करते कॅपिटल क्यू. एखादा हॉलो स्फिअर असेल तर त्या हॉलो स्फिअरवर किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे ते डिनोट करते कॅपिटल क्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. जे काही आपण यामध्ये पूर्ण लिहिलं त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काढू एक हॉलो स्फिअरची डायग्राम सोल्युशनमध्ये. आता ही अज्युम करा हॉलो स्फिअर आहे. आता ॲक्च्युअलमध्ये हा सर्कल दिसतोय, बट सपोज करायचं तुम्ही हॉलो स्फिअर आहे, तर ह्या हॉलो स्फिअरमध्ये आपण काय करणार आता, बघा मी ह्या हॉलो स्फिअरमध्ये आणखी 2 स्फिअर काढतो. एक छोटा स्फिअर काढतो आणि एक यापेक्षा मोठा स्फिअर काढतो. एक छोटा स्क्वेअर काढला आणि एक मोठा स्क्वेअर. ॲक्च्युअलमध्ये इथे असेल समजा या स्क्वेअरचं सेंटर, हा जो आहे हे असेल कॅपिटल आर, जे की असेल ॲक्च्युअली या स्क्वेअरची रेडियस. आणि कॅपिटल क्यू चार्ज जो आहे तो कॅपिटल क्यू चार्ज ह्या मधल्या स्क्वेअरच्या सरफेसवर डिस्ट्रीब्युटेड आहे. हा जो प्लस क्यू काढतोय ना, हा प्लस, तर हा प्लस काय ॲक्च्युअलमध्ये हा प्लस क्यू चार्ज आहे जो आपल्याला एक्झाममध्ये दिलेला आहे. या हॉलो स्क्वेअर आहे, तर हॉलो स्क्वेअरच्या सरफेसवर किती चार्ज आहे, तर हॉलो स्क्वेअर जो दिसतो तुम्ही आता काढलेला प्लस प्लसने, हा काय आहे, तर हा आहे क्यू चार्ज या सरफेसवर डिस्ट्रीब्युटेड कोणत्या, ह्या मधल्या. हा आतमधला जो आहे तर हा आहे स्मॉल आर, जो की असेल आर लेस दॅन कॅपिटल आर. हा जो स्क्वेअर, हा स्क्वेअर कुठे आहे, तर हा स्क्वेअर असेल ई वाली केसचा, पहिल्या केसचा. हा जो आहे हा आहे फर्स्ट केसचा स्क्वेअर. हा जो आहे बाहेरचा हा असेल दुसरा आर, जो की असेल सेकंड केसचा स्क्वेअर. सेकंड केसचा स्क्वेअर. जर आपल्याला त्या छोट्या स्क्वेअर की जो स्क्वेअरचं सेंटरपासून ह्या ओ सेंटरपासून स्मॉलर डिस्टन्सवर कुठला एखादा पॉईंट असेल, तो पॉईंट इथे असू शकतो, 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 तो पॉईंट कुठे असू शकतो, काढायचे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड. आता आपल्याकडे बघा इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करणार गॉस लॉ. कोणता लॉ यूज करणार, गॉस लॉ. मग गॉस लॉ काय सांगतो, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे सरफेस इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू
क्यू इनक्लोज्ड अपॉन इप्सिलॉन झिरो. जर आता बघा तुम्हाला सरळ सरळ दिसतंय हा आतमधला जो एम्प्टी स्पेअर दिसतो ते एम्प्टी स्पेअरच्या आतमध्ये चार्ज आहे का? त्याच्या आतमध्ये चार्जेस नाही. म्हणजेच पहिला जो स्पेअर आहे आपला स्मॉल आर लेस दॅन आर, स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आरपेक्षा मोठी, म्हणजे इनसाइड हॉलो स्पेअर. हा पॉईंट कुठे आहे? इनसाइड हॉलो स्पेअर. हॉलो स्पेअरच्या आतमध्ये चार्ज आहे का? नाही. इनसाइड हॉलो स्पेअर काय नाही आहे, क्यू इनक्लोजची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजेच ई इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॉलो स्पेअर काय मिळेल तुम्हाला? सरळ सरळ 0 मिळेल. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड 0 काय मिळेल? कारण क्यू इनक्लोज 0 म्हणजे फ्लक्स 0 आहे. आता फ्लक्स 0 केव्हा असेल? कारण आतल्या स्पेअरचा एरिया 0 आहे का? नाही. मग काय 0 असलं पाहिजे? इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॉलो स्पेअर काय मिळाली तुम्हाला? 0 मिळाली. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॉलो स्पेअर किती मिळाली? 0 मिळाली. त्यानंतर आता या बाहेरच्या स्पेअरचा विचार करायचा आपल्याला. कोणचा? 2 नंबरच्या. की स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. म्हणजे हा काय आहे? हा पॉईंट आहे आउटसाइड हॉलो स्पेअर. हॉलो स्पेअरच्या आउटसाइड. आता सरळपणे डायग्राममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा बाहेरचा मोठा स्पेअर आहे. या मोठ्या स्पेअरच्या आतमध्ये किती चार्ज आहे? तर मोठ्या स्पेअरच्या आतमधील हॉलो स्पेअर आहे आणि त्या हॉलो स्पेअरवर क्यू चार्ज आहे. म्हणजे मोठ्या स्पेअरच्या आतमध्ये किती चार्ज आहे? तर मोठ्या स्पेअरच्या आतमध्ये कॅपिटल क्यू चार्ज आहे. मोठ्या स्पेअरच्या आतमध्ये किती चार्ज आहे? तर मोठ्या स्पेअरच्या आतमध्ये आहे इनक्लोज चार्ज क्यू इनक्लोज जो की कॅपिटल क्यू. किती येतो? कॅपिटल क्यू. मग आपल्याकडे काय इंटिग्रेशन? सरफेस इंटिग्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड डॉट सरफेस एरिया इज इक्वल टू क्यू इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. आता मी तुम्हाला सांगितलं की सिमेट्रिक चार्ज डिस्ट्रीब्युशनसाठी ई आणि डी एसला तुम्ही कसं लिहू शकता? डायरेक्टली ई आणि डी एसला तुम्ही लिहिणार ई बार डॉट एस बार इज इक्वल टू मिळेल तुम्हाला क्यू इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. आता स्पेअरच्या आतमध्ये जर का प्लस क्यू चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड कुठे असणार आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड ऑब्वियसली असणार आहे बाहेर आणि सरफेसचा एरिया वेक्टर पण कुठे असणार आहे? बाहेर. तर ही असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि ही असेल डायरेक्शन ऑफ सरफेस एरिया. मग दोन्ही एकाच डायरेक्शनने वेक्टर आहे. या दोन्ही वेक्टरमध्ये थिटा किती आहे? दोन्ही वेक्टरमध्ये थिटा आहे 0. दोन्ही वेक्टरमध्ये थिटा किती आहे? 0. मग ती व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर तुम्हाला काय मिळेल? ही मिळेल इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड इंटू सरफेस एरिया ऑफ आउटसाइड स्क्वेअर इंटू कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते? तर कॉस 0 आहे तुमचा 1. मग काय मिळतं तुम्हाला? क्यू इनक्लूज क्यू इनक्लूजची पण व्हॅल्यू किती आपल्याकडे? क्यू इनक्लूजची पण व्हॅल्यू मिळेल क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता ई आउटसाइड आपल्याला काढायची. त्याला मी लिहिते ई आउट. आउटर स्पेअरचा सरफेस एरिया किती मिळेल? तर आउटर स्पेअरचा सरफेस एरिया मिळेल तुम्हाला 4πr². कॉस 0ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू मिळेल तुम्हाला क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता 4πr² हा इकडचा जर इकडे पाठवला तर काय मिळेल? तर तुम्हाला मिळेल ई आउटसाइड इज इक्वल टू क्यू अपॉन 4πr² एप्सिलॉन नॉट. आणि यालाच जर का अरेंज केलं तर तुम्हाला मिळेल ई आउटसाइड इज इक्वल टू 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 इंटू क्यू अपॉन r². म्हणजेच तुम्हाला मिळते की हॉलो स्पेअर जो आहे तर हॉलो स्पेअरच्या आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे 1 अपॉन r²च्या. म्हणजे हॉलो स्पेअरच्या तुम्ही जेवढं बाहेर जाणार तशी इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइडची काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. म्हणजे झालं सेकंड केसमध्ये. थर्ड केसमध्ये आन्सर कसं काढणार तुम्ही? थर्ड केसमध्ये कसं काढणार? थर्ड केसमध्ये बघा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. म्हणजे हा पॉईंट कुठे आहे? तर हा आहे ऑन सरफेस ऑफ हॉलो स्पेअर. हॉलो स्पेअरच्या कुठे तो सरफेस. मग इथे मिळेल तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू आउटसाइडची किती होती? आउटसाइडची होती 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 क्यू अपॉन स्मॉल आर². फक्त स्मॉलच्या ठिकाणी काय करायचं? कॅपिटल आर. मग हा मिळेल तुम्हाला ई ऑन सरफेस इज इक्वल टू 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 क्यू अपॉन r². म्हणजे बघा हॉलो स्पेअरमध्ये तुम्हाला काय मिळालं? हॉलो स्पेअरमध्ये मिळालं ई इन इज इक्वल टू 0, ई सरफेस इज इक्वल टू क्यू अपॉन 4π एप्सिलॉन 0 इंटू r². आणि ई आउटसाइड किती मिळाली? तर ई आउटसाइड मिळाली क्यू अपॉन 4π एप्सिलॉन 0 इंटू r². मग जर तुम्ही ग्राफ काढला, काय केलं? ग्राफ जर कॅल्क्युलेट केला किंवा ग्राफ जर का ड्रॉ केला कोणाकोणाचा, तर इकडे असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड आणि इकडे असेल डिस्टन्स आणि इथे असेल पॉईंट स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. तर बघा इनसाइड काय इलेक्ट्रिक फील्ड? इनसाइड आहे 0 आणि आउटसाइड डिक्रीज होते 1 अपॉन r². तुम्हाला असा ग्राफ मिळेल. ई असेल ई आउट म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल 1 अपॉन r²
आणि ई इनसाइडमध्ये व्हॅल्यू आहे 0. तर हा ग्राफ तुम्हाला बघा CSR नेट एक्झाममध्ये हा ग्राफ 2-3 वेळा विचारलेला आहे. सेट एक्झाममध्ये तुम्हाला आता ग्राफ विचारलेला नाही आहे, तर सेट एक्झाममध्ये हा ग्राफ विचारू शकतात. लक्षात ठेवायचा हा ग्राफ कोणासाठी, हा डेटा जर तुम्हाला या पूर्ण क्वेश्चनमध्ये काहीच समजलेलं नसेल, फक्त हा एवढा डेटा तुम्ही लक्षात ठेवला आणि हा ग्राफ जरी लक्षात ठेवला तरी तुमचा सेट एक्झाममध्ये या टॉपिकचा जर आलेला क्वेश्चन आला तरी तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. हे दोन्ही बॉक्समध्ये लिहिलेल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी काय इम्पॉर्टंट, कॅपिटल आर स्मॉल आर काय आहे, कॅपिटल आर काय आहे, क्यू काय आहे, इप्सिलॉन 0 काय आहे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या. इप्सिलॉन 0 असते फ्री स्पेसची परमिटिव्हिटी, कॅपिटल आर ही रेडियस आहे हॉलोस्फिअरची, हॉलोस्फिअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, हॉलोस्फिअरच्या सरफेसवर एवढी व्हॅल्यू असते आणि हॉलोस्फिअरच्या आउटसाईड 1/r² प्रोपोर्शन, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्या टाईपचं. तर हा जो 2 बॉक्समधला डेटा आहे, हा 2 बॉक्समधला डेटा तुम्ही व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्या वेळेस डायरेक्शन कुठे आहे, तर प्लस चार्ज असल्यामुळे सगळ्या केसमध्ये डायरेक्शन कुठे असेल, इलेक्ट्रिक फील्डची तर आउटसाईड. डायरेक्शन कुठे असेल इलेक्ट्रिक फील्डची तर आउटसाईड. का, कारण की आतमध्ये स्क्वेअरचा चार्ज किती आहे, तर स्क्वेअरच्या आतमध्ये किंवा स्क्वेअरच्या सरफेसवर चार्ज आहे तुमचा प्लस क्यू. स्क्वेअरच्या सरफेसवर किती चार्ज आहे, प्लस क्यू. आता जर तुम्हाला एक्झाममध्ये हाच क्वेश्चन विचारला, एक्झाममध्ये मागचाच क्वेश्चन विचारला, हॉलोस्फिअर आहे, फक्त हॉलोस्फिअरच्या सरफेसवर तुम्हाला यावेळेस चार्ज नाही दिला, त्यांनी सरफेस चार्ज दिला. या हॉलोस्फिअरवर काय दिला त्यांनी, हॉलोस्फिअरवर फक्त चार्ज न देता सरफेस चार्ज दिला असेल सिग्मा, हॉलोस्फिअरचा सरफेस चार्ज दिला असेल सिग्मा. मग तुम्ही काय करणार, हॉलोस्फिअरचा आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय पुट करावं लागतं, तर फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागतं क्यू इनक्लोज, फॉर्म्युल्यामध्ये काय पुट करावं लागतं, क्यू इनक्लोज्ड. मग तुम्ही क्यू इनक्लोजची व्हॅल्यू काढणार, क्यू इनक्लोज होतात. ॲक्च्युअलमध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी काय असते, तर सरफेस चार्ज डेन्सिटी असते चार्ज अपॉन एरिया. तर सिग्मा जर सरफेस चार्ज डेन्सिटी आहे तर क्यू इनक्लोज काय मिळेल तुम्हाला, क्यू इनक्लोज मिळेल सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया, सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया. आता हॉलोस्फिअरचा सरफेस एरिया किती आहे, तर हॉलोस्फिअरचा सरफेस एरिया आहे तुमचा 4πr². तर फक्त तुम्ही क्यू इनक्लोज्ड, हॉलोस्फिअर आणि सरफेस चार्ज जर दिला असेल तर अगोदरच्या क्वेश्चनमध्ये फक्त तुम्ही क्यू इनक्लोजच्या ठिकाणी सिग्मा इंटू 4πr² जर का पुट केलं तर तुम्हाला ई इनसाइडची व्हॅल्यू तर 0 आहे ती 0च मिळेल. ई सरफेस चार्ज जो होता, जो अगोदर तुमचा बघा क्यू अपॉन 4πε0 इंटू r² क्यू इनक्लोज्ड इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 इंटू r². आता यामध्ये जर क्यू इनक्लोजच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली तर तो तुम्हाला मिळेल बघा सिग्मा इंटू 4πr² अपॉन खालची टर्म ॲज इट इज 4πε0 इंटू r². तर 4π गेट कॅन्सल, r² गेट कॅन्सल. मग तुम्हाला सरफेसवर मिळेल तो सिग्मा अपॉन ε0 ही मिळेल आणि आउटसाईडची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आउटसाईड अगोदर किती होता, तर क्यू अपॉन 4πε0 इंटू स्मॉल r², ती तुम्हाला इथे मिळेल आता सिग्मा इंटू 4π कॅपिटल R² अपॉन 4πε0 इंटू स्मॉल r². तर 4π गेट कॅन्सल आणि इथे मिळेल तुम्हाला आता सिग्मा अपॉन ε0 सिग्मा कॅपिटल R² अपॉन स्मॉल r². तर अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये फक्त हे चेंजेस होते. अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये काय होईल, ई इनसाइडची व्हॅल्यू 0 असेल, सरफेसची व्हॅल्यू फक्त तुम्हाला सिग्मा अपॉन ε0 मिळेल आणि आउटसाइडची व्हॅल्यू सिग्मा इंटू कॅपिटल R² अपॉन ε0 इंटू स्मॉल r² हे मिळेल. म्हणजे अगोदरच्या क्वेश्चनमध्ये जर क्यूच्या ठिकाणी सिग्मा सरफेस चार्ज दिला असेल तर तुम्ही त्या क्वेश्चनला फक्त या टर्मिनॉलॉजीजने रिप्लेस करणार. बाकी मेथड जी आपण अगोदर यूज केली तीच मेथड, बाकी दुसऱ्या त्यामध्ये काहीच यूज करण्याची गरज नाही. इन केस सिग्माच्या ठिकाणी जर एक्झाममध्ये मायनस सिग्मा दिलेला असेल चार्ज डेन्सिटी, तुम्ही काय करणार, फक्त जिथे प्लस सिग्मा आहे त्या प्लस सिग्माच्या ठिकाणी मायनस सिग्मा पुट करणार आणि तुमचे आन्सर कॅल्क्युलेट करणार. म्हणजे आपण काय केलं, एकाच क्वेश्चन्समध्ये वेगवेगळ्या डिफरंट कॉम्बिनेशनमध्ये काय तुम्हाला विचारू शकतात काय नाही, ह्या सर्व पॉसिबिलिटी काय करून घेतल्या, काढून घेतलेल्या. ओके, त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता अगोदर आपण हॉलोस्फिअर बघितला, आता बघू आपण सॉलिड स्फिअर. कोणता स्फिअर, सॉलिड. सॉलिड स्फिअरमध्ये आतमधून कसा असेल, तर हा आतमधून असेल भरीव, हा कसा असेल, तर हा असेल आतमधून भरीव. सॉलिड स्फिअर आहे, तर सॉलिड स्फिअर म्हटल्यानंतर याची काय असेल, इथं तुम्हाला दिलेला असेल या सॉलिड स्फिअरचा कॅपिटल क्यू, हा जर का चार्ज डिस्ट्रीब्युटेड असेल सॉलिड स्फिअरमध्ये, कॅपिटल क्यू काय आहे, चार्ज ऑन सॉलिड स्फिअर.
कॅपिटल क्यू हा सॉलिड स्फिअरचा चार्ज आहे. कॅपिटल आर ही जर का रेडियस असेल सॉलिड स्फिअरची, रेडियस ऑफ स्फिअर, कॅपिटल आर रेडियस ऑफ स्फिअर असेल. स्मॉल आर ही असेल डिस्टन्स at which E has to be calculated. ज्या पॉईंटवर आपल्याला ई काढायचे ते आहे आर. आणि या केसमध्ये किंवा या सॉलिड स्फिअरमध्ये सुद्धा आपल्याला 3 पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड काढायचे. एक आर लेस दॅन आर जो की असेल इनसाइड, दुसरा असेल आर ग्रेटर दॅन आर जो की असेल आउटसाइड, आणि तिसरा असेल आर इज इक्वल टू आर जो की कुठे असेल सरफेस, जो की कुठे आहे सरफेसवर. आणि आता इथे आपण डायग्राम काढून घ्यायची. हा तर आतमध्ये फिल कसं करता येईल ना. ठीक आहे. आता हा आतमध्ये आपण काय केला, फिल केला. त्याची बॉर्डर पांढरीची आपण हा आतमध्ये काय केला, फिल केला आपण. त्याच्या आतमध्ये काय करू आपण, एक दुसरा स्क्वेअर काढू जो की असेल आर लेस दॅन आर वाला, आणि बाहेर दुसरा स्क्वेअर काढू जो की असेल आर ग्रेटर दॅन आर वाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काढतो बघा, हा असेल सेंटर, सेंटरपासून ही असेल कॅपिटल आर, ही असेल स्मॉल आर जे की असेल आर लेस दॅन आर, आणि ही असेल स्मॉल आर जे की असेल कॅपिटल आर म्हणजे स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर. हा आतमधला दिसतोय, हा असेल फर्स्ट केस सॉल्व करण्यावाला स्पेअर, हा बाहेरचा असेल सेकंड केसवाला स्पेअर, आणि हा 3 नंबरचा सॉलिड स्पेअर जो मी ग्रीन कलरचा दिला आहे तो काय असेल, जो स्पेअर आपल्याला दिला आहे तो. आणि या पूर्ण स्पेअरच्या आतमध्ये किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे, या पूर्ण स्पेअरच्या आतमध्ये हा जो पूर्ण स्पेअर आहे, या पूर्ण स्पेअरच्या आतमध्ये जो ग्रीन कलर दिसतोय हा कॅपिटल क्यू चार्ज डिस्ट्रीब्युटेड, पूर्ण ग्रीन कलर दिसतोय तर कसा आहे कॅपिटल क्यू चार्ज डिस्ट्रीब्युटेड. आता याला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. आता सगळे दाखवतो बघा, कॅपिटल क्यू चार्ज किती व्हॉल्यूममध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे, तर कॅपिटल क्यू चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे 4/3 पाय आर क्यूब व्हॉल्यूममध्ये. कॅपिटल क्यू चार्ज 4/3 पाय आर क्यूब व्हॉल्यूममध्ये. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी काय मिळेल तुम्हाला, तर ती मिळेल तुम्हाला रो इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन टोटल व्हॉल्यूम. तो किती आहे 4/3 पाय आर क्यूब. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल 3Q अपॉन 4 पाय आर क्यूब, 3Q अपॉन 4 पाय आर क्यूब. हा असेल टोटल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. काय असेल टोटल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता आपल्याला फर्स्ट केस सॉल्व करायची जो की असेल आर लेस दॅन कॅपिटल आर म्हणजे इनसाइड. आता सरळपणे गोष्ट तुम्ही जर डायग्राम ऑब्झर्व केली तर कॅपिटल क्यू चार्ज पूर्ण मधल्या स्पेअरवर डिस्ट्रीब्युटेड आहे, पण आतला जर स्पेअर तुम्ही पाहिला तर आतल्या स्पेअरमध्ये कॅपिटल क्यू चार्ज असेल का, नाही का, कारण उरलेला काही चार्ज आहे दोन्हीच्या मदत येते, दोन्हीच्या मदत येते, दोन्हीच्या मदत म्हणजे आतल्या स्पेअरमध्ये पूर्ण टोटल क्यू चार्ज आहे का, नाही. मग आतल्या स्पेअरचा जो काही इन्क्लोज चार्ज आहे तुम्हाला किती मिळेल, तो आतल्या स्पेअरचा इन्क्लोज चार्ज मिळेल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ आतला स्पेअर इंटू आतल्या स्पेअरचा व्हॉल्यूम. मग आतल्या व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू हीच आहे किती, 3 इंटू कॅपिटल क्यू अपॉन 4 पाय स्मॉल आर कॅपिटल आर क्यूब, 4 पाय इंटू आर क्यूब, 4 पाय इंटू आर क्यूब. आणि आतल्या स्पेअरचा व्हॉल्यूम किती मिळेल, तर आतल्या स्पेअरचा व्हॉल्यूम मिळेल तुम्हाला 4/3 इंटू पाय स्मॉल आर क्यूब. तर 4/3 हा 4/3 कॅन्सल, हा पाय कॅन्सल. मग तुम्हाला काय मिळतो क्यू इन्क्लोज आतमधल्या स्पेअरचा. तर आतल्या स्पेअरमध्ये असणारा चार्ज तुम्हाला मिळेल क्यू इन्क्लोज इज इक्वल टू कॅपिटल क्यू इंटू स्मॉल आर क्यूब अपॉन कॅपिटल आर क्यूब. हा मिळतो. परत मग आता आपल्याकडे काय इलेक्ट्रिक फील्ड इंटू आतल्या स्पेअरचा सरफेस एरिया इज इक्वल टू आतल्या स्पेअरचा इन्क्लोज चार्ज अपॉन ε0 फॉर्म्युला आहे. परत स्पेअरच्या आतमध्ये प्लस चार्ज देत इलेक्ट्रिक फील्ड सरफेस एरिया सेम डायरेक्शन असेल म्हणजे तुम्हाला हा मिळेल इनसाइड. ही कशाची व्हॅल्यू मिळेल ई इनसाइड, आणि आतल्या स्पेअरचा सरफेस एरिया इज इक्वल टू मिळेल क्यू इनसाइड अपॉन ε0. आतली इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढायची. आतल्या स्पेअरचा सरफेस एरिया किती मिळेल, तर तो मिळेल तुम्हाला 4 पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर, आणि क्यू इन्क्लोजची व्हॅल्यू काढली ती पुट करा कॅपिटल क्यू इंटू स्मॉल आर क्यूब अपॉन कॅपिटल आर क्यूब इंटू ε0. तर ह्या आरच्या 3 पॉवरमधला 2 आर इथे कॅन्सल, इथे राहतो 1 आर, आणि 4 पाय इकडे पाठवा म्हणजे काय मिळेल तुम्हाला
तर इथे मिळेल तुम्हाला ई इनसाईडची व्हॅल्यू बघा इथे तुम्ही हा मिळेल ई इनसाईड इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर क्यूब इंटू आर, क्यू अपॉन आर क्यूब इंटू आर. तर हे मिळते तुम्हाला सॉलिड स्पेअरच्या आतमध्ये असणारी इलेक्ट्रिक फील्ड. सॉलिड स्पेअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे का? नाही. सॉलिड स्पेअरच्या आतमध्ये असणारी जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे इनसाईड ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा इंटरनल डिस्टन्स आरला. ही सुद्धा टर्म फार महत्त्वाची. इंटरनल डिस्टन्स आरला काय इलेक्ट्रिक फील्ड प्रोपोर्शनल आहे. दुसरा पॉईंट स्मॉल आर ग्रेटर दॅन आर आउटसाईड पॉईंटसाठी. कुठे? आउटसाईड पॉईंट. आता तुम्ही जरा डायग्रामला परत ऑब्झर्व केलं तर हा बाहेरचा जो स्पेअर दिसतोय बाहेरच्या स्पेअरच्या आतमध्ये टोटल चार्ज किती आहे? तो पूर्ण सॉलिड स्पेअर हा आतमध्ये म्हणजे पूर्ण सॉलिड स्पेअरचा चार्ज ठेव. म्हणजे बाहेरच्या स्पेअरच्या आतमध्ये किती चार्ज आहे? तर बाहेरच्या स्पेअरच्या आतमध्ये सुद्धा क्यू इन्क्लोज किती आहे? तर टोटल चार्ज आहे क्यू. मग यामध्ये क्यू इन्क्लोजची व्हॅल्यू किती आहे? तर यामध्ये क्यू इन्क्लोजची व्हॅल्यू आहे तुमची कॅपिटल क्यू. मग तुम्हाला मिळतो इथे इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड इंटू सरफेस एरिया इज इक्वल टू क्यू इन्क्लोज्ड अपॉन ε0. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईडची व्हॅल्यू आपण आउट लिहू. याच्या ठिकाणी मिळेल तुम्हाला 4π स्मॉल आर स्क्वेअर. क्यू इन्क्लोज आहे बघा कॅपिटल क्यू आणि ε0 हा 4π आर स्क्वेअर जर तिकडे पाठवला तर ई आउटसाईड मिळेल 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर म्हणजे इथे तुम्हाला दिसते की ई आउटसाईड जी आहे ती ई आउटसाईड प्रपोर्शनल आहे 1/r स्क्वेअरला. ई आउटसाईड कोणाला प्रपोर्शन आहे? तर ई आउटसाईड इज प्रपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. ई आउटसाईड इज प्रपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. आणि थर्ड केस राहिली आपली की आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे सरफेस. मग तुम्ही ई इनसाईड किंवा ई आउटसाईड कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर पुट केलं तर तुम्हाला सरफेसची इलेक्ट्रिक फील्ड मिळेल 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. तुम्ही इनसाईडवाल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर तरी सरफेसची तुम्हाला हीच मिळेल. आउटसाईडमध्ये स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर पुट करा तरी तुम्हाला हेच आन्सर मिळेल. मग आता यामध्ये आपण काय ऑब्झर्व केलं? सॉलिड स्पेअर. त्यावेळेस कोणता स्पेअर होता? तर हा आहे बघा आपला सॉलिड स्पेअर. हा कोणता आहे? सॉलिड स्पेअर. सॉलिड स्पेअरवर चार्ज किती आहे? क्यू. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी किती आहे? रो, जे की काय आहे? कॉन्स्टंट आहे. इथे आपण सांगितलं की व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी व्हॅरी करते म्हणून नाही. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी काय आहे इथे? कॉन्स्टंट. मग या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इनसाईड तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळते आरला आणि इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळते 1/r स्क्वेअर. मग ग्राफ जर का आपण काढला किंवा यामध्ये व्हॅल्यू लक्षात ठेवायचे काय? ई इनसाईडची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली किती असते? 1/4πε0 क्यू अपॉन आर क्यूब इंटू स्मॉल आर. ई सरफेसची व्हॅल्यू आहे 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर आणि ई आउटसाईडची व्हॅल्यू आहे 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आणि ग्राफ काय मिळेल यावेळेस? आणि यावेळेस तुम्हाला ग्राफ थोडासा वेगळा मिळेल. थोडासा वेगळा कसा मिळेल? आता या केसमध्ये इनसाईडची इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे का? तर यावेळेस इनसाईड इलेक्ट्रिक फील्ड 0 नाही आहे. इनसाईड इलेक्ट्रिक फील्ड आरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ई इनसाईड मिळेल तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आणि आउटसाईड मिळेल तुम्हाला 1/r स्क्वेअर. ही असेल ई आउट प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर आणि ही असेल ई इनसाईड प्रोपोर्शनल टू आर. हा पॉईंट असेल स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर आणि त्या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग ईची व्हॅल्यू असेल इथे ई इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हा जो पीक आहे पीक पॉईंटच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती असेल इलेक्ट्रिक फील्डची? तर एवढी व्हॅल्यू असेल. तर हा एक बॉक्स आणि हा ग्राफ बोलायला बॉक्स. हे दोन बॉक्स तुम्ही सॉलिड स्पेअरच्या केसमध्ये लक्षात ठेवू शकता. सॉलिड स्पेअरच्या केसमध्ये काही गोष्ट तुम्ही दोन्ही ग्राफ लक्षात ठेवू शकता कारण दोन्ही ग्राफवर बेस्ड एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा विचारतील. एक जनरल फॉर्म्युला आहे. तो जनरल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा किंवा जर बघा जनरल फॉर्म्युला आहे. जनरल काय फॉर्म्युला बघा? जर का सॉलिड स्पेअरची व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही त्या सॉलिड स्पेअरच्या रेडियसची पॉवर n ला प्रोपोर्शनल असेल. ही जनरल फॉर्म्युला हा कोणासाठी ॲप्लिकेबल असेल? फक्त हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असेल सॉलिड स्पेअरमध्ये.
जर रो काय येते, रो इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, आर इज डिस्टन्स फ्रॉम सेंटर. जर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही रेडियस फ्रॉम डिस्टन्स ऑफ स्पिंडर किंवा डिस्टन्स फ्रॉम सॉलिड स्फिअरच्या सेंटरपासूनच्या आरच्या पॉवर एनला प्रपोर्शनल असेल तर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, देन इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड ही प्रपोर्शनल असेल आरची पॉवर n+1ला. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड ही आरची पॉवर n+1ला प्रपोर्शनल असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड ही प्रपोर्शनल असेल 1/r². यामध्ये काय टर्म, तर यामध्ये तुम्हाला टर्म दिला बघा हिअर. रो काय असेल, तर रो असेल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, कॅपिटल आर असेल रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर, एन असेल एनी व्हेरिएबल किंवा एनी नंबर, एन असेल एनी नंबर. फॉर एक्झाम्पल आता एक्झाममध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला एकदा, तो तुम्ही उद्या झाला नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईन तुमचा. बघा, इफ जर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आरची पॉवर 3/2, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आरची पॉवर 3/2 आणि कॅपिटल आर ही जर का रेडियस असेल, कॅपिटल आर जर का रेडियस असेल, तुम्हाला एक्झाममध्ये विचारतील मग ई इनसाइड अपॉन ई आउटसाइड इज प्रपोर्शनल टू आर रेज टू दी पॉवर एम. तर एमची व्हॅल्यू काढा. मग इथे काय विचारेल तुम्हाला, एमची व्हॅल्यू काढा. मग तुम्ही एमची व्हॅल्यू कशी काढणार, तर बघा सगळ्यात अगोदर रो इज प्रपोर्शनल टू आरची पॉवर 3/2. मग तुम्ही काय करणार आपल्याला माहिती, ई इनसाइड हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आरची पॉवर 3/2 + 1ला. का, कारण इथे एनची व्हॅल्यू 3/2 आहे, तर ई इनसाइड आहे 3/2 + 1. ई इनसाइड काय मिळेल तुम्हाला 3/2 + 1. 3/2 + 1 म्हणजे किती नंबर मिळेल, सॉरी 3/2 + 1 म्हणजे किती नंबर मिळेल तुम्हाला, इथे काय मिळेल तुम्हाला ई इनसाइड प्रपोर्शनल टू आर रेज टू दी पॉवर 3/2 + 1 म्हणजेच आर रेज टू दी पॉवर 5/2. ई इनसाइड इज प्रपोर्शनल टू आर रेज टू दी पॉवर 5/2 आणि ई आउटसाइड बघा एनवर डिपेंड करते का नाही, ई आउटसाइडची व्हॅल्यू सरळ सरळ 1/r². 1/r². आता दोन्ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केला, जे की आपल्याला काढायचं आहे की ई इनसाइड अपॉन ई आउटसाइड. तर ई इनसाइडची व्हॅल्यू बघा, ई आउटसाइड किती, ई इनसाइड आहे तुमचा 1/, ई इनसाइड आहे आर रेज टू दी पॉवर 5/2 आणि ई आउटसाइडची व्हॅल्यू आहे 1/r². हा r² जाईल उलटा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला ई इनसाइड अपॉन ई आउटसाइड इज प्रपोर्शनल टू आर रेज टू दी पॉवर 5/2 इंटू r². तर आरची पॉवर 5/2 आणि 1 बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन करा, म्हणजे काय मिळेल 5/2 + 2. 5/2 + 2 म्हणजे काय मिळेल तुम्हाला आर रेज टू दी पॉवर 9/2 म्हणजे ई इन अपॉन ई आउट. मग तुम्हाला एक्झाममध्ये एक तर एमची व्हॅल्यू 9/2 दिली असेल किंवा एम इज इक्वल टू 4.5 दिलं असेल. मग ऑप्शनमध्ये ज्या असं आन्सर दिलं असेल तेव्हा ऑप्शन तुम्हाला काय करावं लागेल, तिथे चूज करावं लागेल. तेव्हा ऑप्शन्स काय करावं लागेल, तिथे चूज करावं लागेल. अशा प्रकारचे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. अशा प्रकारचे क्वेश्चन्स काय करतात, विचारतात. आता एक्झाममध्ये बघा कधी कधी क्वेश्चन तुम्हाला कसं विचारतात एक्झाममध्ये की इफ रो इज इक्वल टू kr². रो इज इक्वल टू किती दिलं तुम्हाला kr². तर मग ई इनसाइड इज प्रपोर्शनल टू व्हॉट, ई आउटसाइड इज प्रपोर्शनल टू व्हॉट. मग सरळ सरळ के काय असेल इथे, के जर का कॉन्स्टंट असेल, के काय असेल कॉन्स्टंट असेल, तर मग आपल्याला काय मिळेल सोल्युशनमध्ये बघा रो इज प्रपोर्शनल टू r². म्हणजे यांची व्हॅल्यू किती इथे, एन इज इक्वल टू आहे 2, एन इज इक्वल टू 2. मग ई इनसाइड काय मिळेल, तर ई इनसाइड मिळेल तुम्हाला डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2 + 1 म्हणजेच r³. ई आउटसाइड मिळेल सरळ सरळ 1/r². कारण ई आउटसाइडमध्ये यांच्या व्हॅल्यूचा काही आपल्याला मिनिंग नाही, यांच्या व्हॅल्यूज काही घेणं नाही का, तर यांच्या व्हॅल्यूचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी एक्झाम तुम्हाला कसं विचारू शकता कन्फ्यूज करण्यासाठी की जर का व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असेल रो इज इक्वल टू k/r² आणि के असेल कॉन्स्टंट, के काय असेल, के असेल कॉन्स्टंट, तर मग विचारतील तुम्हाला इथे ई इनसाइडचं प्रपोर्शन काढा आणि ई आउटसाइडचं प्रपोर्शन काढा. मग सरळ सरळ बघा आपण परत कसं करणार, के कॉन्स्टंट आहे तर रो इज प्रपोर्शनल टू
1 अपॉन आर स्क्वेअर म्हणजेच आरची पॉवर -2. मग काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला ई इनसाइड इज प्रोपोर्शनल टू आर टू दी पॉवर -2 + 1. आरची पॉवर -2 + 1 म्हणजे काय, आरची पॉवर -1 म्हणजेच काय मिळतो, ई इनसाइड डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळतो तुम्हाला 1 अपॉन आर. आणि ई आउटसाइड काय मिळेल, तर ई आउटसाइड जो आहे तोच 1 अपॉन आर स्क्वेअर. ई आउटसाइड जो आहे तोच असेल. ई आउटसाइड काय असेल, सरळ 1 अपॉन आर स्क्वेअर. हे मिळेल तुम्हाला ई इनसाइड आणि हे मिळेल ई आउटसाइडची व्हॅल्यू. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते आवर्जून विचारते. तर किती टाईपचे तुम्हाला कन्फ्यूज करणारे क्वेश्चन्स विचारले तर आपण त्या सर्व टाईपच्या क्वेश्चनसाठी काय असलं पाहिजे, रेडी. का आपलं शिकलेलं आहे तो, फार काही अवघड आहे का, फार काही अवघड नाही, एकदम इझीवालाच कन्सेप्ट आहे. त्यामुळे असं घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. फक्त काय करायचं आहे, जे काही आपण गोष्टी शिकलेलो आहे त्या गोष्टीचा थोडाफार विचार करायचा आहे आणि बस जे आपण शिकलो तेच अप्लाय करत जायचं आहे. बाकी तुम्हाला गोष्टी येतातच. आता मी बघा सॉलिड स्पेअर झालं, मी तुम्हाला हॉलो सिलेंडर आणि सॉलिड सिलेंडरचे रिझल्ट बघा डायरेक्टली लिहून देतो, पूर्ण कॅल्क्युलेशन करून बघत नाही, कारण सिलेंडरवर बेस आतापर्यंत क्वेश्चन शक्यतो कमी विचारलेले आहे. तुम्ही सॉलिड स्पेअरचा जर कन्सेप्ट समजलेला असेल तर तुम्ही सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडरला सिमिलर वेने सॉल्व्ह करू शकता. पण मी काय करतो, तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट लिहून देतो हॉलो सिलेंडर आणि सॉलिड सिलेंडरचे विथ कंडिशन्स, डायरेक्टली रिझल्ट लिहून देतो. तुम्ही काय करायचे, जर तुम्हाला ते अंडरस्टँड करायचं असेल तर तुम्ही ग्रिफिथच्या बुकमध्ये त्याला पाहून घेऊ शकता. पण मला वाटतं तुम्ही या बुकमधून गेल्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली रिझल्ट जर लक्षात ठेवले तरी चालते. का, कारण की रिझल्ट जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी तुमचं काय होईल, एक्झाममध्ये येणारा क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. बघा सगळ्यात अगोदर घेऊ आपण हॉलो सिलेंडरचा का असेल तर आपल्याकडे हॉलो सिलेंडर असेल. बघा हॉलो सिलेंडरची मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे काय होईल तुम्हाला आणखी इझी होईल समजण्यासाठी. फक्त कसं व्यवस्थित डायग्राम आले पाहिजे द्या, एवढी अडचणी. कारण इथे मेन प्रॉब्लेम काय, डायग्राम निघणेच हा मेन प्रॉब्लेम. एकदा डायग्राम व्यवस्थित झाली म्हणजे काही अडचण नाही. ओके, या शेपची जॉमेट्रीला म्हणतात सिलेंडर. हा काय असेल बघा, सिलेंडरचा ॲक्सिस असेल. हा जो सिलेंडरचा काय असेल, ॲक्सिस असेल. ॲक्सिसपासून बाहेरची जी हे असेल सिलेंडरची रेडियस, जी आपण डिनोट करू बघा एस ने, कोणत्या लेटरने, स्मॉल एस रेडियसने. हा हॉलो म्हटल्यानंतर चार्ज कुठे असेल, तर चार्ज असेल पूर्ण या सॉलिडचा जो सिलेंडर आहे, सिलेंडरची बाहेरची जी लेअर आहे या पूर्ण लेअरवर काय असेल, तर पूर्ण लेअरवर असेल चार्ज. किती चार्ज असेल पूर्ण लेअरवर, क्यू. आपल्याला 3 पॉईंटवर काढायचे. एक पॉईंट काढायचा आहे, हा असेल इनसाइड पॉईंट. एक असेल पॉईंट असा आउटसाइडवाला आणि एक असेल पॉईंट ह्या सरफेसवाला. अशा 3 पॉईंट. जर हॉलो सिलेंडर असेल, एस असेल सिलेंडरची रेडियस, सिलेंडरची काय असेल रेडियस असेल, क्यू हा चार्ज असेल ऑन सिलेंडर, क्यू असेल चार्ज ऑन सिलेंडर, क्यू काय असेल चार्ज ऑन सिलेंडर. तर बघा सगळ्यात पहिली जर तुम्हाला विचारले इलेक्ट्रिक फील्ड ॲट आर लेस दॅन एस, आर लेस दॅन एस म्हणजे इनसाइड सिलेंडर. मग ज्या पद्धतीने तुम्हाला हॉलो स्पेअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 मिळाली, तशा पद्धतीनेच तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॉलो सिलेंडर सुद्धा 0च मिळते. 2 नंबर, जर तुम्हाला विचारलं आर ग्रेटर दॅन एस म्हणजे आउटसाइड सिलेंडर, तर जशी तुम्हाला ई आउटसाइडची व्हॅल्यू तिथे प्रोपोर्शनल मिळाली होती 1/r², तर इथे तुम्हाला ई आउटसाइडची व्हॅल्यू मिळेल. हा जो आहे ई आउटसाइडची व्हॅल्यू काय मिळेल, तर या केसमध्ये तुम्हाला ई आउटसाइड मिळेल सिग्मा काय मिळतो तुम्हाला, सिग्मा 4πr². ई आउटसाइड जो आहे, ई आउटसाइडचा फॉर्म्युला काय मिळतो, 1 मिनिट बघू द्या. ई आउटसाइड मिळतो तुम्हाला, क्यू सरफेस चार्ज आहे ना, 1 मिनिट हा, फॉर्म्युला डायरेक्ट रिझल्ट पाहतो, डायरेक्ट रिझल्ट तुम्हाला सांगतो. ई आउटसाइड काय मिळेल तुम्हाला, क्यू चार्ज डिस्ट्रीब्युटेड ऑन सिलेंडर, ई आउटसाइड 4π. ओके 1 मिनिट आहे जस्ट. ई आउटसाइड जो बघा, ई इनसाइड 0 मिळतो आणि ई आउटसाइड तुम्हाला मिळेल 1/r ला प्रोपोर्शन. ई आउटसाइड कसा मिळेल, तर ई आउटसाइड मिळेल तुम्हाला प्रोपोर्शनल टू 1/r. स्पेअरच्या केसमध्ये ई आउटसाइड 1/r² ला प्रोपोर्शनल होते.
सिलेंडरच्या केसमध्ये आउटसाईड इलेक्ट्रिक फील्ड 1/r ला प्रोपोर्शनल आहे. आउटसाईड केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशाला प्रोपोर्शनल आहे? 1/r ला. इथे 1/r² ला प्रोपोर्शन राहणार नाही, दोन्हीमध्ये डिफरन्स एवढाच आहे. आणि हाच डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो की सॉलिड स्पेअरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आउटसाईड 1/r² ला प्रोपोर्शनल आहे आणि सिलेंडरमध्ये 1/r असते आणि स्पेअरमध्ये हे असते. स्पेअरमध्ये किती असते? आउटसाईड 1/r² आणि इनसाईड 0. ती आउटसाईड 1/r आणि इनसाईड 0. सिमिलर वेने जर का तो सिलेंडर असेल बघा सॉलिड, तो मागे काढलेला आहे, तो जर का सिलेंडर असेल सॉलिड आणि सॉलिड सिलेंडरचे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आता या वेळेस मग तुम्हाला प्रपोर्शन दिलेले असेल बघा रेडियसची पॉवर n. या केसमध्ये सॉलिड सिलेंडर असेल, सॉलिड काय असेल? सिलेंडर. इथे सिलेंडर असेल सॉलिड आणि सॉलिड सिलेंडरची काय व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही जर रेडियसची पॉवर n ला प्रोपोर्शनल असेल तर इथे सुद्धा ई इनसाइड ही प्रोपोर्शनल असेल एस ची पॉवर n+1 ला. कुठे? इनसाइड. आणि ई आउटसाइड प्रोपोर्शनल असेल 1/s. ई आउटसाइड आणि ते काय असेल? रो असेल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, रो असेल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, एस असेल रेडियस ऑफ सिलेंडर आणि n असेल एनी इंटिजर. n काय असेल? एनी इंटिजर असेल किंवा फ्रॅक्शन काही असू शकतो. इंटिजर ऑब्लिक याला फ्रॅक्शन म्हणतो. एनी इंटिजर किंवा फ्रॅक्शन. फक्त इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड आणि आउटसाइड मध्ये डिफरन्स बघा. तिथे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड सुद्धा r ची पॉवर n+1 होती, इथे सुद्धा n ची पॉवर n+1, s ची पॉवर n+1 आहे. ते आउटसाइड 1/r² होता, इथे आउटसाइड 1/s आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स एवढाच आहे. आणि हे फॉर्म्युले कुठे ॲप्लिकेबल असतील? हे फॉर्म्युले ॲप्लिकेबल असतील ओनली फॉर सॉलिड सिलेंडर, नॉट ऑन हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडरला तुम्ही फॉर्म्युले लावले म्हणजे तुमचा आन्सर चुकणार आहे. हॉलो सिलेंडरला जर हे फॉर्म्युला लावले तर तुमचा आन्सर घेऊन शकतो. तुमचा आन्सर काय जाईल? तुमचा आन्सर 100% चुकणार आहे. का? कारण की इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड हॉलो सिलेंडरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रपोर्शन नसते. कारण आतमध्ये काय हॉलो सिलेंडरच्या आणि हॉलो स्पेअरच्या तर इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड काय 0 आहे आणि आउटसाइडच फक्त जे काय असेल ते असते. पण सॉलिड सिलेंडरच्या आतमध्ये आहे आणि सॉलिड स्पेअरच्या सुद्धा आतमध्ये पण असते. ठीक आहे. तर बाकी यानंतरचे जे काही टॉपिक्स असतील जसं की स्पेअर आणि सिलेंडर झालं आपलं. एक इनफायनाइट प्लेन शीट असेल तर प्लेन शीटच्या वर खाली किती असेल आता दोन्हीचे ग्राफ काढून घेऊ. आपण दोन्हीचे काय काढून घेऊ? ग्राफ. बघा ग्राफसाठी आपण डायरेक्टली इथल्या स्ट्रेट लाईनचा वापर करू. एवढी फॅसिलिटी आपल्याला यावर आहे, त्याची फॅसिलिटीचा वापर करू. बघा इकडे घेऊ आपण इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस इकडे घेऊ रेडियस एस, हा असेल 0 आणि हा इथे घेऊ आपण एस इज इक्वल टू कॅपिटल आर. हा इथे सुद्धा घेऊ एस इज इक्वल टू कॅपिटल आर आणि इकडे घेऊ एस ॲक्सिस, हा इथे असेल 0 आणि हा इथे इलेक्ट्रिक फील्ड. हा जो पॉईंट आहे तर आतमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ई इनसाइड ही प्रपोर्शनल आहे एसला आणि ई आउटसाइड प्रोपोर्शनल आहे 1/s ला. हे कोणाचा ग्राफ असेल? मग हा ग्राफ असेल तुमचा सॉलिड सिलेंडरचा. इथे ई इनसाइड असेल 0 आणि आउटसाइड असेल आउटसाइड असेल ए आउटसाइड प्रोपोर्शनल टू 1/s आणि ई इनसाइड इज इक्वल टू 0. हा असेल हॉलो सिलेंडरचा ग्राफ. कोणाचा असेल? तर हॉलो सिलेंडर आणि हा असेल सॉलिड सिलेंडरचा ग्राफ. तर या पद्धतीचे ग्राफ तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, हॉलो सिलेंडर आणि सॉलिड सिलेंडर. यानंतर जे काही टॉपिक राहिले आपले, यानंतर कोणते टॉपिक राहिले? तर यानंतर आपल्याला राहिला की एक इनफायनाइट प्लेन शीट असेल तर त्याच्यावरून मॅग्नेटिक फील्ड कशी काढायची. त्यानंतर थिक प्लेट असेल, थिन प्लेन असेल, इनफायनाइट प्लेन शीट. त्यानंतर इनफायनाइट प्लेन शीटचे ॲप्लिकेशन्स काय आहेत,
त्यानंतर जर का इनफायनाईट लाईन चार्ज असेल तर त्यावर बेस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारतात आणि या आतापर्यंत आपण ह्या 6 नंबरच्या लेक्चरमध्ये जे टॉपिक बघितले त्यावर बेस्ड एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे आले ते सर्व क्वेश्चनसुद्धा आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, मग त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक असतो आपला की इलेक्ट्रिक फील्डवरून पोटेन्शियल कसं काढायचं, वेगवेगळं कॉम्बिनेशन या सर्व जॉमेट्रीसाठी आपण पोटेन्शियल सुद्धा एकदा कॅल्क्युलेट करणार. मग एकदा तुमचं पोटेन्शियल हे झालं किंवा बघ इलेक्ट्रिक फील्ड पण इलेक्ट्रोस्टॅटिक पण फार मोठा टॉपिक आहे, पण त्यापैकी आपण ज्यावर एक्झाममध्ये नॉर्मली फोकस करतो ते वन टॉपिकच घेऊ. मग एकदा पोटेन्शियल कॅल्क्युलेशन गेलं इलेक्ट्रिक फील्ड, मग नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी डेन्सिटी काढू, एनर्जी डेन्सिटी वगैरे. मग त्यानंतर काही एक जे काही टर्म्स आहेत समोरच्या की डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आहे वगैरे वगैरे, क्वांटिटी इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंटमध्ये रिलेशन काय आहे, पोलरायझेशन काय असतं, पोलरायझेशन काय नाही, ते सर्व टॉपिक बघू आणि नंतर जे तुमचे वन बाय वन जातील ते टॉपिक घेत जाऊ. ओके ठीक चालतं. मग आपण काय करू आता पुढच्या लेक्चर होईल 7 नंबरचं. त्या लेक्चरमध्ये आतापर्यंतच्या टॉपिकवर आलेले प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कस करू, 2-4 जे काय असतील ते 5-7 जेवढे असतील तेवढे, नंतर राहिले 2-3 टॉपिक पण काय करू घेऊन घेऊ. ओके थँक्यू.